न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत। माझ्या समाज बांधवांना मानाचा मुद्रा। आज आपण दैनिक ग्रामीण विचार व साप्ताहिक आधार जनतेचा यांच्या संयुक्त विद्यमाने वर्धापन दिनाचे औचित्य साधून पुरस्कार वितरण सोहळा संपन्न। दरवर्षी गेली 10 वर्षापासूनची आमची जी परंपरा होती ही परंपरा कोरोना काळामध्ये खंडित झाली होती। कारण कोरोना काळामध्ये माझे आई वडील मृत्युमुखी पडले आणि जवळजवळ 2-4 वर्ष कार्यक्रम बंद केला होता। परंतु यावेळी सर्व बाजूला ठेवून एक माझ्या शहापूर तालुक्यातील किंवा शहापूर तालुक्याच्या बाहेरील जे भूमिपुत्र आहेत आणि ते खरोखरच समाजासाठी त्यांचं योगदान आहे। समाजाचे काहीतरी आपण रूढी लागतो, कुठली तरी शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवर मिळावी व त्यांना कुठल्याही गोष्टीमध्ये कुठल्याही व्यवसायामध्ये प्रोत्साहन मिळावं, त्याच्या कलागुणांना वाव मिळावं या उद्देशाने आम्ही वर्धापन दिनाच्या निमित्त औचित्य साधून पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला होता। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज भेरे सर, समाज प्रबोधनकार, त्याचप्रमाणे कृषी सभापती तसेच कसारा ग्रामपंचायतीचे उपसरपंच शरदजी वेखंडे साहेब, हरिभक्त परायण एकनाथ महाराज मांजे साहेब, हरिभक्त परायण योगेश महाराज गरज साहेब, प्राध्यापक बारकू घावट साहेब, डॉक्टर अविनाश बडिये, समाजसेवक आत्माराम देसले, मनोहर सासे साहेब ज्यांना डॉक्टरेट पदवी थायलंडमध्ये मिळाली होती ते सुद्धा या कार्यक्रमाला आले होते। त्याचप्रमाणे आदर्श उद्योजक ज्यांचे आपल्या शहापूर तालुक्यामध्ये यांचं नाव आहे ते संजयजी पांढरे साहेब, त्याचप्रमाणे राजेशजी तिवरे साहेब या प्रत्येक कार्यक्रमाला आमच्या आदरणीय दशरथजी तिवरे साहेब नेहमी हजर असायचे। परंतु यावेळी सुद्धा आम्हाला त्यांच्या सुपुत्र त्यांचे चिरंजीव राजेशजी तिवरे यांनी तशी कमतरता भासू नाही दिली, ते सुद्धा आमच्या कार्यक्रमाला आले होते। त्याचप्रमाणे जयतूदादा भेरे, कुंडी सेनेची बुलंद तोफ कृष्णा भेरे, जयराम पवार, त्याचप्रमाणे आधार जनतेचे मुख्य संपादक रमेशजी घावट, त्याचप्रमाणे आमचे ग्रामीण न्यूज चॅनलचे संपादक किरणजी दुधाळे आणि सूत्रसंचालन मी स्वतः रमेश भेरे यांनी केलं। अशा पद्धतीने थाटामाटात वर्धापन दिन व सत्कार मूर्तींचा सोहळा करून कार्यक्रम पार पडला आणि कार्यक्रमाच्या शेवटला आभार प्रदर्शन मारून कार्यक्रमाची सांगता केली। आणि त्यावेळी आमचे जे तरुणांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केले, सुनील परडे, कपिल, राकेश घावट अशा तरुणांनी सुद्धा, सदानंद मस्कर अशा तरुणांनी आम्हाला कार्यक्रमासाठी खूप मोलाचे सहकार्य केले। त्या सर्वांचे मी धन्यवाद मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।